नमस्कार. काही वर्षांपूर्वी मी जळगावला गेलो होतो आणि त्यांच्याकडे राहिलो होतो. त्यांना मी सहज गप्पा मारता मारता विचारलं की तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था काय आहे, पाणी कसं येतं? तर ते म्हणे यावर्षी भरपूर पाणी आहे आमच्याकडे. म्हटलं अच्छा, अरे वा. तर मी तर ऐकलं होतं की या एरियात जरा पाणी कमी असतं. तर ते म्हणाले की यावर्षी 5 दिवसातनं एकदा पाणी येतं आहे आणि साधारण 1-1.5-2 तासासाठी पाणी येतं. त्यामुळे यावर्षी भरपूर पाणी आहे आमच्याकडे. तर माझं सगळं बालपण मुंबई पुण्यातच गेल्यामुळे हे ऐकूनच मी हादरलो आणि 5 दिवसातनं 1-2 तास पाणी आणि भरपूर पाणी, त्यांचा अप्रोच बघून मला खूप आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुण्याच्या आउटस्कट्सला एक दादा राहतात आणि ते घरी आले होते आमच्या, आणि मग त्यांना आम्ही त्यांच्याकडे पाणी जे काही आहे सध्या, आणि यावर्षी तर आता पाण्याची सगळीकडे समस्या आहे, म्हणून त्यांना विचारलं की काय पाण्याची व्यवस्था आहे तुमच्याकडे. तर ते म्हणे की आमच्याकडे पहिल्यापासूनच पाण्याची बोंब आहे आणि साधारण दिवसभरातनं 2 तास पाणी आमच्याकडे येतं, पण आमच्याकडे पाण्याचे खूप हाल आहेत, असं ते म्हणाले. आणि परवाच्या दिवशी एका फंक्शनमध्ये गेलो. तिथे एक काका भेटले जे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहतात, आणि ते म्हणाले की यावर्षी खरोखरच पाण्याची जाम बोंब आहे. म्हणाले की आमच्याकडे कधीच पाणी जात नाही, पण मध्यंतरी 1-2-3 तास आमच्याकडे पाणी नव्हतं. त्यामुळे पाण्याची खरंच यावेळी खूप मोठी समस्या आहे. मित्रमैत्रिणींनो, तिघही जे आहेत ते त्यांच्या दृष्टिकोनातनं बरोबरच आहेत असं त्यांना वाटतंय. आणि खरोखरच म्हणजे त्यांच्याकडे पहिले म्हणजे जळगावला गेलो होतो, तिथे खरोखरच पाणी हे अतिशय ते जपून वापरतात. परंतु ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे त्यांना त्याच्याबद्दल अप्रूपच वाटत नाही, किंवा त्यांना वाटतं, हे गृहीतच धरून टाकतात की पाणी आहे म्हणून. आणि त्यामुळे जर एखाद दिवस 2-3 तास पाणी गेलं तर पाण्याची खूप मोठी समस्या आहे, असं सुद्धा काही जणांना वाटू शकतं. यावर्षी खरोखरच आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात पाण्याची जी समस्या आहे, आणि आता ह्या 2 महिन्यात ती अधिक येणार आहे, त्यामुळे आपल्याला खरोखरच जपून पाणी वापरायला हवं. पण एक लक्षात घ्या, ज्यांच्याकडे भरपूर असतं, मुबलक असतं, त्यांना त्यात ते समाधानी असतात असं नाही. तर त्याचं जर नियोजन योग्य पद्धतीने केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर समाधान वाटलं, तर माणूस खऱ्या अर्थाने हॅपी राहू शकतो, आनंदी राहू शकतो. अदरवाईज कितीही मिळालं तरी ते माणसाला कमीच असतं. एक घरातलाच म्हणजे नात्यातला एक प्रसंग आहे की एक मुलगा होता, म्हणजे साधारण 2-3 वर्षाचा मुलगा होता, आणि ही 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याला एक चॉकलेट घेऊन गेलो, आणि जेव्हा ते त्याला चॉकलेट दिलं तेव्हा ते त्यांनी घेतलं, आणि त्यावेळी त्याला प्रचंड आनंद झाला होता. तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता की त्याला चॉकलेट मिळालं. आणि त्याचेच वडील काही दिवसांपूर्वी भेटले. ते म्हणाले की आम्ही त्याला आता तो साधारण 16-17 वर्षाचा झाला आहे, आणि आम्ही त्याला महागडा एक मोबाईल घेऊन दिला, परंतु तो आमच्यावर तरीसुद्धा नाराज झाला. त्याची फार चिडचिड झाली, कारण त्याला पाहिजे त्या ब्रँडचा आम्ही मोबाईल घेतला नाही. सो ज्या मुलाला 4-5 जेव्हा तो 2-3 वर्षाचा होता तेव्हा 40-50 रुपयाच्या चॉकलेटने तो हॅपी झाला होता, तोच मुलगा 40-50 हजार रुपयाचा मोबाईल घेतला तरी तो अनहॅपी होता. थोडक्यात आपला जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन आपल्याला हॅपी किंवा अनहॅपी ठरवत असतो. आपल्याकडे खूप मुबलक गोष्टी असल्या म्हणजे आपण समाधानी होतो असं नाही, तर आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आपल्याला ग्रॅटिट्यूड असेल, त्याबद्दल जर आपल्याला कृतज्ञ वाटलं, तर आपण समाधानी होण्याची प्रोबॅबिलिटी नक्कीच जास्त असते. मित्रमैत्रिणींनो, एक महत्त्वाचा आज तुम्हाला फॉर्म्युला, एक तंत्र सांगतोय, जे आपण जर आचरणात आणलं तर आपलं आयुष्य नक्कीच समाधानाने आपण जगू शकतो. ते म्हणजे लेस इज मोर. आपल्याकडे जे कमी आहे तेच मुबलक आहे. हा जर आपण आपला अप्रोच डेव्हलप केला तर निश्चितपणे मानसिक स्वास्थ्याच्या या 11 वर्षाच्या प्रवासात आम्हाला कळलेलं आहे, तर मनुष्य अधिक आनंदी, तर अधिक समाधानी राहू शकतो आणि राहतो. याची अनुभूती तुम्ही घेऊन पाहावी अशी माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. सो मित्रमैत्रिणींनो, लेस इज मोर.